नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती आपण उहापोह करणार आहोत. आपल्याकडे घरामध्ये जेव्हा लग्न कार्य ठरतं त्यावेळेस आपल्या घरातील मुलगी किंवा मुलगा ज्यावेळेस लग्नाचा विचार करतो आणि आपण एक नवीन साथीदार आपल्या जीवनासाठी आपण एका साथीदाराची निवड करतो, त्यावेळेस काही गोष्टींचा लग्न करण्यापूर्वी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, नॉर्मली ज्यावेळेस लग्नाचं कार्य करायचं ठरतं त्यावेळेस आपण प्रथमतः मुलीला किंवा मुलाला काही प्रश्न विचारत असतो की साधारणपणे तू लग्नाला अगोदर आता सध्या काय करतो आहेस, म्हणजे नोकरी करतो आहेस, व्यवसाय करतो आहे, तुझं उत्पन्नाचं माध्यम काय. हे जसं आपण तपासतो की तो कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, त्याला किती सॅलरी आहे, किंवा तो कुठल्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करतो आहे, त्याचं मासिक उत्पन्न काय, हे जसं आपण तपासतो त्या व्यतिरिक्त आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींबरोबर त्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर बोलणं अत्यंत गरजेचं आहे. त्या नेमक्या गोष्टी कोणत्या हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, ज्या मुलाबरोबर आपलं आयुष्य आपण एकत्र काढण्याचा विचार करतो आहे किंवा ज्या मुलीबरोबर आपण आपलं आयुष्य एकत्र काढण्याचा विचार करतो आहोत, त्या मुलाच्या किंवा मुलीच्या साधारणपणे कमवलेल्या पैशातनं पुढच्या काळामध्ये ते कमवलेले पैसे कशा पद्धतीने ते वापरत आहेत याबद्दलची माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच काय की कमवलेला एकूण 1 रुपया ते कशा पद्धतीने खर्च करतायत किंवा काही गुंतवणूक करतायत किंवा कशा पद्धतीने त्या पैशाचा पुढच्या काळासाठी वापर करतायत, हे अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने तपासणं गरजेचं आहे. कारण इन्व्हेस्टमेंट आणि खर्च करणं या दोन्ही हॅबिट्स ह्या आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. कमवलेला प्रत्येक पैसा हा खर्च केलाच पाहिजे किंवा गुंतवला पाहिजे, ह्याच्यावरती तो मुलगा किंवा मुलगी काय विचार करते हे फार महत्त्वाचं आहे. कारण जर आर्थिक शिस्त आपल्या मुलांना नसेल तर बहुतांशी कमवलेला पैसा किंबहुना न कमवलेला पैसा इतर माध्यमातून खर्च केला जातो आणि डोक्यावरती कर्ज घेण्याची एक सवय आपल्याला लागू शकते. साधारणपणे उज्ज्वल भविष्यासाठी या सवयी थोड्या घातक ठरू शकतात. म्हणजेच काय, जर माझं उत्पन्न मासिक 1 लाख रुपये आहे आणि मला क्रेडिट कार्डने आणि इतर माध्यमातून खर्च करण्याची खूप सवय आहे आणि माझा खर्च 1 लाख रुपयापेक्षा जास्त दरमहा होत असेल आणि मी त्याच्यासाठी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून माझे खर्च वाढवत असेल, तर ही सवय अत्यंत घातक ठरू शकते. म्हणून आपण ज्यावेळेस लग्नासाठी एका मुलाचा किंवा मुलीची निवड करतो त्यावेळेस त्यांच्या गुंतवणुकीच्या सवयी आणि खर्च करण्याच्या सवयी याबद्दल सखोल नॉलेज घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रामुख्याने आपल्या पालकांनीही ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. साधारणपणे गुंतवणुकीकडे कल किती आहे आपल्या मुलांचा हे प्रत्येक पालकांनी तपासणं गरजेचं आहे. किमान कमवलेल्या पैशाच्या 10 ते 15% हा सुरुवातीपासून गुंतवणुकीकडे जाण्याची गरज आहे. ते जर करत नसतील तर त्यांना त्याचं ज्ञान देणं गरजेचं आहे, त्याचं महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त कर्जाच्या बाबतीत अनेक प्रकारची कर्ज लग्नाअगोदर मुलं आपल्या डोक्यावर घेतात. उदाहरणार्थ, एखादी गाडी घेण्याची त्यांना आवश्यकता निर्माण झाली तर गाडीसाठी कर्ज काढलं जातं. एखादं घर घ्यायचं आहे तर त्यासाठी घरासाठी कर्ज काढलं जातं. परंतु गाडीचे हप्ते हे आपल्या उत्पन्नातूनच जाणार आहेत आणि त्याचं नियोजन नेमकं किती केलेलं आहे. जर कमवलेल्या पैशाच्या 50%, 60% हा पैसा हा वेगवेगळ्या कर्जांच्या हप्त्यानुसार जाणार असतील तर त्याची गुंतवणुकीकडे आणि त्याच्या दैनंदिन खर्चासाठी राहणारी रक्कम अत्यंत कमी आहे. अशा प्रकारच्या हॅबिट्स भविष्यामध्ये अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे आपण जेव्हा लग्न ठरवतो आहोत आपल्या मुलीचं किंवा मुलाचं, तर होणाऱ्या जावयाकडनं किंवा होणाऱ्या सुनबाईकडनं ह्या प्रकारच्या इन्फॉर्मेशनची आपण तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्या गुंतवणुकीकडे बघण्याचा साधारणपणे कल कसा आहे. आपण दीर्घकालीन गुंतवणूक करतो आहे का आपल्याला अत्यंत कमी वेळात अत्यंत मोठा पैसा कमवण्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आपण जोखाळतो आहे, हेही तपासणं गरजेचं आहे. आज अनेक प्रकारच्या गुंतवणुकीचे पर्याय बाजारामध्ये उपलब्ध असतात. त्यातले भविष्यासाठी चांगले पर्याय कोणते, त्यावरती आपला होणारा नवरा किंवा होणारी बायको कसा विचार करते हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
कृपा करून लग्न करण्याअगोदर या सर्व बाबींची माहिती घ्यावी आणि मगच आपण आपला लग्नाचा विचार पक्का करावा असे आम्हाला वाटते. धन्यवाद.